दिनांक 2 जून 2026 रोजी 2 तासाची उग्र निदर्शने करण्यात आल्यानंतर आपल्या 8 मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोटार वाहन विभाग RTO कर्मचारी संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने आपले आंदोलन तीव्र करण्यात आलं आहे। महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त मुंबई यांना यापूर्वी अनेकदा निवेदनं देऊन सुद्धा पदरी निराशा आल्याने अखेर आपल्या टप्पानिहाय आंदोलनाला संबंधित संघटनेने मूर्तरूप देण्यासाठी संपूर्ण ताकद एकवटली आहे। आंदोलनाचा दुसरा टप्पा गाठीत मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला। यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती येथे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला। एरवी नेहमीच वाहन परवाना प्राप्त करणे, नूतनीकरण करणे, वाहन प्रशिक्षण, चाचणी आदीसह अन्य कामांना घेऊन गजबजलेले असलेल्या या कार्यालयात सर्वत्र शांतता दिसून आली। सर्वत्र टेबल खुर्च्या रिकाम्या असल्याने दैनंदिन कामकाज बाजूला सारीत येथे आलेल्या संबंधित कामकाज पूर्ण करण्यासाठी आलेल्या अभ्यागतांना आल्या पावली परतावे लागल्याचं चित्र मंगळवारी दिसून आलं। वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम तयार करण्यात यावे। लिपिक, टंकलेखक, वरिष्ठ लिपिक या पदांचे अनुक्रमे परिवहन सहाय्यक व वरिष्ठ परिवहन सहाय्यक पदनाम बदल करण्यात यावे। आश्वासित प्रगती योजना अंतर्गत वरिष्ठ लिपिक व कार्यालय अधीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अद्यापही दिलेले नाहीत। याबाबत तत्कालीन परिवहन आयुक्त यांनी 15 दिवसात कार्यवाही करू असे निसंदिग्ध लेखी आश्वासन दिले होते, परंतु मंत्रालय स्तरावर याबाबत नकार असल्याचे सांगून आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ केली जात आहे। यासह एकूण 8 मागण्यांना घेऊन मोटार वाहन विभाग RTO संघटनेचा लढा हा निरंतरपणे सुरू आहे। दीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या जिव्हाळ्याच्या रास्त मागण्यांच्या लढ्याला नेहमीच सुमधुर आश्वासन देऊन वेळोवेळी टाळाटाळ केली जात आहे। परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी याबाबत ठोस निर्णय घ्यावा यासाठी संबंधित संघटना आग्रही आहे, परंतु प्रशासनाचे वेळकाढू धोरण, मागण्यांच्या पूर्ततेसाठी असलेली उदासीनता व कायमस्वरूपी तजवीज उपाययोजना अवलंबिण्यासाठी करण्यात येणारी दिरंगाई लक्षात घेता आता संबंधित संघटनेने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे। गेल्या वर्षभरापासून अधिक कालावधी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी लोटल्याने आता आपला हक्क मिळवण्यासाठी माघार घ्यायचीच नाही असा पवित्रा मोटार वाहन विभाग RTO कर्मचारी संघटनेने स्वीकारला आहे। आंदोलनात्मक कृती करून रास्त प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासन व परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दिनांक 9 जून 2026 हा एकदिवसीय लाक्षणिक संप आहे। यह तो सिर्फ झांकी है, अगली लढाई अभी बाकी है असा सूचक इशारा देत मोटार वाहन विभाग RTO कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मुंबईचे राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष व अमरावती स्थित कार्यकारिणीचे अध्यक्ष अनिल मानकर यांनी आतापर्यंत आम्ही धैर्य, सहनशीलता व संयम या त्रिसूत्रीचा अवलंब करीत हा लढा दिला असल्याचं सांगितलं, परंतु दिनांक 15 जून 2026 पर्यंत आमच्या रास्त मागण्या पूर्ण करण्याला घेऊन सकारात्मक निर्णय न झाल्यास दिनांक 16 जून 2026 पासून आम्हाला बेमुदत संपावर जाण्याचा कटू निर्णय घ्यावा लागेल। या काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीला व जनसामान्यांची होणाऱ्या गैरसोयीला घेऊन सर्वस्वी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई व प्रशासन हे सर्वथा जबाबदार राहणार आहे अशी माहिती देत अनिल मानकर यांनी दिली प्रतिक्रिया। यावेळी संदीप खवले, अक्षय राठोड, अभिजित गावंडे, अमोल माटोडे, देवेंद्र कळमकर आदी उपस्थित होते। मी अनिल मानकर, अमरावती विभागीय RTO कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष। आज आम्ही विविध मागण्याकरिता परिवहन आयुक्त कार्यालय, माननीय परिवहन मंत्री, माननीय मुख्यमंत्री या सर्वांच्या बाबत आम्ही निवेदनं देऊन यानंतर 3 दिवसाचा या वर्षामध्ये आम्ही लाक्षणिक हे केलेलं होतं, संप केलेला होता। त्यानंतर आम्ही आता या कालावधीमध्ये 2 तासाचं आम्ही लक्षवेध आंदोलन केलं, उग्र आंदोलन केलं। त्यानंतरही शासनाचं लक्ष आमच्याकडे गेलेलं नाही आणि आज शेवटी आमच्या कार्यक्रमाप्रमाणे नियोजित एक दिवसीय
लाक्षणिक संपूर्ण महाराष्ट्र राज्यात RTO विभागात राबविण्यात येत आहे. याबाबतही दखल जर शासनाने घेतली नाही आमची, तर आगामी 16 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे. माननीय परिवहन मंत्री अमरावतीला आले असता आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांना निवेदन दिले व त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं, सकारात्मक भूमिका त्यांनी आमच्याविषयी बाळगली, परंतु कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही. आम्ही दिसलं की हो आम्ही तुमचा निश्चित विचार करतो, पण काय कसं, अरे आम्हाला आमच्याकडे बघा ना, आम्ही किती संघर्ष करायचा, कुठपर्यंत करायचा. लोक त्याच मार्गाने रिटायर्ड होत आहे, त्यांच्या भावना कधी समजून घेणार. अरे बघा, त्यांना आश्वासीचे लाभ द्या, किमान तुम्हाला आश्वासीचे लाभ देण्यासाठी कोणती अडचण आहे. आज आकृतीबंध मंजूर होऊन 4 वर्ष झालेले आहे. असा कोणता तुम्ही सेवा प्रवेश नियम तयार करत आहे हो? सेवा प्रवेश नियम करायलाही काही मर्यादा असतात. आज तुम्ही मर्यादेचं उल्लंघन करत आहे. कर्मचारी त्या लाभापासून वंचित राहत आहे. आज त्यांची सेवा निवृत्त होत आहे, त्यांना कधी तुम्ही लाभ देणार? अरे त्यांचा मान सन्मान त्या पदावर आहे, कधी न भेटणारा मान सन्मान आज तुम्ही देत आहेत. आकृतीबंध काय आमची भूमिका होती काय? अरे शासनानेच राबवलेला तो एक प्रकारे कार्यक्रम आहे. मग तुम्ही कार्यक्रम राबवता तर त्याप्रमाणे तुम्ही वागत का नाही? त्याचे हक्क त्यांना तुम्ही का देत नाही? कुठपर्यंत आमची पिळवणूक करणार, कुठपर्यंत आम्हाला छेडणार? आंदोलनामागे आंदोलनं होत आहे. अरे आमचा अंत बघू नका. आमची तुम्हाला विनंती आहे, एक बाप म्हणून तुमचं कर्तव्य आहे मुलांकडे बघणे. तर तुम्ही आम्हाला आईप्रमाणे जोपर्यंत रडणार नाही तोपर्यंत दूध पाजणार नाही. अरे किती रडायचं आम्ही? कंटाशी जीव आलेला आहे आमचा. रडण्यालाही काही मर्यादा असतात. म्हणून मायबाप सरकारला आणि माननीय परिवहन आयुक्त व इतर लोकांना आमची विनंती आहे की त्यांनी कृपया आमच्या रास्त मागण्याकडे लक्ष द्यावे. आकृतीबंधाची अंमलबजावणी करण्याकरता त्याच्याहीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. अरे ही काय भूमिका आहे? त्यानंतर तो मंजूर होऊन आज 4 वर्ष झाले, त्याचे सेवा प्रवेश नियम तयार होत नाही. कनिष्ठ लिपिक हा त्याच पदावर म्हणून राहिला, त्याच पदावर तो रिटायर्ड होऊन राहिला. आज सेवा प्रवेश नियम तयार झाले असते तर आज कनिष्ठ लिपिक आमचा वरिष्ठ पदावर गेला असता. आज वरिष्ठ लिपिक हा कार्यालयीन अधीक्षक पदावर गेला असता. कार्यालयीन अधीक्षक हा प्रशासकीय अधिकारी पदावर गेला असता. कुठपर्यंत त्यांना तुम्ही मारणार? अरे काय तुमच्या मनात तरी नेमकं काय आहे ते तरी सांगा ना, म्हणजे आम्हाला त्याप्रमाणे वागता येईल. किंवा जे हुजूर म्हणून तुम्हाला मुजरा करून आम्हाला ह्या सर्व मागण्या सिलेंडर करून द्याव्या लागेल. आमचा अंत बघू नका. आम्ही तुम्हाला वेळोवेळी विनंती करतो आहे, कृपया आम्हाला समजून घ्या आणि त्याप्रमाणे आमच्या रास्त मागण्याकडे लक्ष द्या. माननीय परिवहन आयुक्त, माननीय आपले परिवहन मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री यांना सविनय आमची विनंती आहे की किमान आमचा शासनावर असलेला अधिकचा विश्वास आणि हा विभाग शासनाला महसूल मिळवून देणारा आहे. आमच्या कर्मचाऱ्यांचे पदनामसुद्धा आम्हाला बदलवायचे आहे. त्याची मागणी कितीतरी वर्षापासून आम्ही रेटतो आहे. त्यांच्या वेतन श्रेणी त्याच आहे. इतर विभागाच्या सर्व बदललेल्या आहेत. आमच्या कधी बदलणार? आम्ही कोणाकडे बघायचं? तुम्ही आमचे मायबाप सरकार आहात. अरे कधीतरी आमच्याकडे लक्ष द्या. किती आंदोलनं करायची? या आंदोलनं करता करता आम्ही काय सेवानिवृत्त व्हायचे की शहीद व्हायचं? म्हणजे आमच्या मागण्या मंजूर होणार आहे? कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्याकडे लक्ष द्यावे ही आमची सर्व माननीय मंत्री महोदय, परिवहन आयुक्त आणि मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे आणि शासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे. जय परिवहन.